सुप्रभात. आज आहे 3 जानेवारी 2026. नूतन वर्षाची सुरुवात आम्ही धाकोबा नावाच्या ट्रेकने सुरू केली आहे. भीमाशंकर रेंजच्या जवळ हा आहे ट्रेक. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आपण ट्रेक सुरू केला आहे. हा आहे तो ट्रेक, धाकोबा ट्रेक. अनएक्सप्लोर्ड आणि खूप रिमोट ट्रेल आहे हा भीमाशंकरच्या जवळ. चांगलाच स्टीप चढ आम्ही चढत आलेलो आहे. क्वाइट अ रॉकी पॅच. नीती से हाय. नीती आपली काय एकदम खारुताईसारखी भरभर 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 चढत जाते. यावर कॅचअप करणं किती अवघड होतं. कसला चढ आहे हा. एकदम तीव्र उतार चढत आली आहे ती. एकदम अशा एजवर आहोत आम्ही. त्या खालच्या तिकडच्या गावात आम्ही चढत आलोय. नीती हाय कर. आर यू लाइकिंग दिस ट्रेक? Yes. वाय? Alias the dog is here. दिस डॉग. Yes. एकदम स्टीप चढ चढताना नीती वेगळ्या टाईपची, खूप वेगळ्या कलरची आणि वेगळ्या आकाराची पानं आणि फुलं आहेत. हे वरती पण किती कलरफुल फ्लावर्स आहेत. Yeah. You see व्हॉट कलर इज दॅट? yellow. आय सी इट ॲज पर्पल. 3 जानेवारी 2026 सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. चालताना धाकोबाचा ट्रेक, मध्येच गवताळ प्रदेश, मध्ये जंगल. हे धाकोबा ट्रेल आणि तो वरती तिकडे धाकोबा. मी ती इथे खेळतीये कुत्र्याबरोबर. जस्ट बिकॉज ऑफ द डॉग दिस ट्रेक इज डिलाइटफुल फॉर हर. लिसन ही रिबन इथं बांधायची तुला. But I don't know how to tie. आय विल टेल यू हाऊ टू टाय. That. दॅट्स नीती क्लाइम्बिंग लास्ट स्ट्रेच ऑफ धाकोबा. एकदम मस्त ट्रेक झाला. हसत खेळत केला आपण. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत नसेल पण खरंच खूपच स्टीप चढ आहे हा. खूप वरती चढलेलो आहे आम्ही. पूर्ण आम्ही हा चढ चढत आलोय मस्त. आणि आता ह्या थोड्याशा गवताळ आणि खडकाळ प्रदेशावर आम्ही जरासं रेस्ट केलेला आहे. आणि ही नीती मस्त चढ चढत आली आहे. नीती हिरकणीसारखी. अशा पद्धतीने आम्ही धाकोबावर पोचलेलो आहे. जा नीती, पळत जा तिकडे वरती. द डॉग विल कम रनिंग बिहाइंड यू. अजिबात त्याची कंप्लेंट नाही, कुरबुर नाही. मस्त चालते. ते आज कुत्रं होतं ना म्हणून काय. तुझा जीव रमला त्याच्यात. हो, ट्रेकपेक्षा जास्त कुत्र्यामध्ये तिचा आनंद. स्टीप कडा आहे. हाच आहे तो शिखर जे आपल्याला खाली दिसलं होतं. त्या शिखरावर आपण पोचलेलो आहोत. जोरदार वार आहे. किती चल वरती जाऊ आपण अजून. द डॉग विल फॉलो अस. सो डीप ना. तिकडे बघ. Currently we are on the second highest peak of Maharashtra, Dhakoba. Dhakoba is the second highest peak of Maharashtra where we are currently. It's been a pleasant experience.